आणि यानंतर एक मोठी बातमी, एमपीएससी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटीलचे नवीन व्हॉट्सअप चॅट समोर आलेले आहे। मैत्रिणीसोबत मेसेजवर बोलताना केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे। परीक्षा आधी पेपर मिळवण्यासाठी 50 लाख रुपये भरले होते। ऋतुजाने मैत्रिणीला व्हॉट्सअपवरती ही माहिती दिलेली आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आता 5 लाखांमध्ये पेपर फुटला अशी माहिती आहे। मात्र ऋतुजाचा जो दावा आहे तो तब्बल 50 लाख रुपयांचा दावा असल्याचं देखील कळतंय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊयात। कृष्णा, आपण पाहतोय आतापर्यंत 5 लाख रुपयांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये वापर झाला असल्याची माहिती होती, मात्र दावा आता जो ऋतुजाने केलाय तो थक्क करणार आहे। 50 लाख रुपयांचा वापर झाला असल्याचं कळतंय, काय अपडेट? तेजाला आपण पाहतोय की एमपीएससीचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जो काही तपास केलेला होता त्यामध्ये ऋतुजाचे वडील त्याचबरोबर इतर 5 जणांना अटक केलेली आहे, ज्यामध्ये एमपीएससीचे 3 अधिकारी आहेत। मात्र यांना पेपर फोडण्यासाठी एमपीएससी मध्ये 5 लाख रुपये द्यावे लागले असा आतापर्यंत मुंबई पोलिसांचा तपास आहे। मात्र त्यामध्ये आरोपी असलेली ऋतुजा पाटील जिने मैत्रिणीसोबत बोलताना व्हॉट्सअपवरती जे काही संभाषण केलेलं होतं त्याचा एक स्क्रीनशॉट आता समोर आलेला आहे, ज्यामध्ये ती मैत्रिणीला सांगताना औषध निरीक्षक पदाचा जो काही पेपर आहे त्या पेपर परीक्षेच्या आधी मिळवण्यासाठी 50 लाख रुपये तिने खर्च केल्याचं सांगितलेलं होतं। मात्र आतापर्यंतच्या तपासामध्ये जर 5 लाखाची ट्रेल जर समोर आलेली आहे तर ऋतुजाच्या दावानुसार जर तिने 50 लाख रुपये दिलेले असतील तर हे पैसे नेमकं कुठे गेले हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो आहे। त्यामुळे एमपीएससीचे 3च अधिकारी या सगळ्या गटामध्ये सहभागी होते की त्याच्यापेक्षाही काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि हे पैसे जर 50 लाख रुपये द्यावे लागलेले असतील तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेत का हा एक येत्या काळाचा तपासाचा भाग असणार आहे। मात्र एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फोडण्यासाठी जर 50 लाख रुपये दिले जात असतील किंवा तशा पद्धतीने जर एवढा खर्च येत असेल किंवा आरोपींना जर तेवढे खर्च केले असतील तर एमपीएससीचे इतर परीक्षांवरती सुद्धा असे प्रश्न आता निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। राज्यभरात एमपीएससीची तयारी करणारे हजारो विद्यार्थी आहेत तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा असा संभ्रम निर्माण झालेला आहे। मात्र ऋतुजाच्या व्हॉट्सअप चॅटचं जे काही स्क्रीनशॉट समोर आलेला आहे त्याच्यामध्ये तिने केलेल्या दाव्यानुसार मैत्रिणीसोबत बोलताना जो काही दावा तिने केलेला आहे त्याच्यामध्ये या परीक्षेच्या पेपरसाठी तिने 50 लाख रुपये दिल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे येत्या काळात तपासाची कक्षा कशी गुंडावते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी कृष्णा। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आता ऋतुजाच्या चॅटमुळे एकच खळबळ उडालेली आहे। तर यामध्ये मैत्रिणीशी बोलत असताना तिने हा मोठा दावा केलेला आहे, मी 50 लाख भरले असं या दरम्यान तिने म्हटलेलं आहे।